मित्रांनो क्वेश्चन नंबर 36 काम 36 करून टाकू चला. इफ मॅट्रिक्स बी इज द इनवर्स ऑफ ए, मॅट्रिक्स बी इज द इनवर्स ऑफ ए म्हणजे काय रिलेशन झालं, ए इनवर्स इज इक्वल टू बी. दॅट इज ए आपल्याला मॅट्रिक्स दिलाय, देन बी इंटू ऍडजॉइंट बी इज इक्वल टू व्हॉट. आपण याच्या अगोदर सॉल्व्ह करताना काय बघितलं होतं, ए इंटू ऍडजॉइंट ए इज इक्वल टू काय असतं, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू युनिट मॅट्रिक्स. तसा बी इंटू ऍडजॉइंट बी म्हणजे काय होणार, डिटर्मिनंट ऑफ बी इंटू युनिट मॅट्रिक्स. एवढा पार्ट क्लिअर आहे. आता आपल्याला डिटर्मिनंट ऑफ बी ची व्हॅल्यू काढायची, ती आपल्याला माहिती नाही. मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटी टिप देतो, ती टिप लक्षामध्ये ठेवा. बाय द वे आपण हे जे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय 5 ला 5 हे सगळे 2019च्या सीईटीच्या एक्झाम मध्ये आले आहेत. आता बघा ए इनवर्स जो असतो दॅट इज नथिंग बट ए चा पॉवर -1 आणि कशाचाही पॉवर -1 म्हणजे आपण त्याला काय करतो, डिनॉमिनेटर मध्ये लिहितो. सो ए इनवर्स इज नथिंग बट 1 डिवाइड बाय ए. ठीक आहे. आता जर आपण दोन्ही साइडला यांचा डिटर्मिनंट घ्यायला गेलं तर काय होणार, डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए असतो. यालाच आपण उलटे केलं तर काय होणार, किंवा दोन्ही साइडला जर रेसिप्रोकल घेतला तर काय होणार, परत डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स. ही प्रॉपर्टी मित्रांनो लक्षामध्ये ठेवा, ही आपल्याला खूप महत्त्वाची आहे आणि बऱ्याच ठिकाणी यूज करायला लागेल. आता या ठिकाणी बी इज इक्वल टू ए इनवर्स आहे, याला आपण काय करू शकतो, मग जर आपल्याला डिटर्मिनंट ऑफ बी घ्यायचं आहे तर डिटर्मिनंट ऑफ काय लागणार आपल्याला, ए इनवर्स. बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स म्हणजे 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए असतो. सो 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए ही आहे त्याची व्हॅल्यू. आता आपल्याकडे ए मॅट्रिक्स आहे, ए चा डिटर्मिनंट काढून घेऊ, काय होऊन जाईल बघा बरं, इज इक्वल टू 2 इंटू अलॉंग द फर्स्ट रो करू आपण, 2 इंटू काय होऊन जाईल ब्रॅकेटमध्ये, कॉलम सोडला रो सोडला, हा झाला 0, त्याच्यानंतर -0 इंटू हा काही असू द्या, शेवटचा आपल्याकडे काय आहे -1 इंटू या ठिकाणी रो आणि कॉलम सोडला 2 - 3 म्हणजे हा -1 इज इक्वल टू हा झाला 0, हा झाला 0, मायनस ऑफ -1 म्हणजे +1. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू 1 आहे, देअरफॉर 1 डिवाइड बाय 1 होईल, इज इक्वल टू 1 बाय 1 इज इक्वल टू 1. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ बी इज ऑल्सो 1. त्याच्यामुळे हा जो रिझल्ट काय येणार आहे, 1 इंटू युनिट मॅट्रिक्स इज इक्वल टू फक्त युनिट मॅट्रिक्स. येते लक्षामध्ये. आपल्याकडे कुठं ऑप्शन आहे असा, ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. याच्यानंतर जाऊ क्वेश्चन नंबर 37 कडे. काय म्हणतोय बघा, ए इज इक्वल टू आपल्याला मॅट्रिक्स दिलाय, देन 6 इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स. आत्ताच आपण पहिली प्रॉपर्टी 6 इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स, यालाच आपण अजून काय लिहू शकतो, 6 इंटू ए इनवर्सचा डिटर्मिनंट म्हणजे 1 डिवाइड बाय ए चा डिटर्मिनंट. येते लक्षामध्ये. ए चा डिटर्मिनंट आपण काढून घेऊ सरळ सरळ आणि त्याला खाली ठेवून देऊ, काय होऊन जाईल बघा, 6 डिवाइड बाय, मी याला सरळ एका फ्रॅक्शन मध्ये लिहितो, खाली आपण अलॉंग द फर्स्ट रो घेऊ, काय होऊन जाईल बघा, 1 कॉलम सोडला रो सोडली, 0 - 0 हा झाला 0. त्याच्यानंतर दुसऱ्या एलिमेंटला आपण मायनस घेतो, ऑलरेडी -4 आहे, हा मायनस मायनस काय झाला +4. ब्रॅकेटमध्ये काय येणार, कॉलम घ्या रो घ्या, 0 झाला हा सरळ सरळ 0. त्याच्यानंतर तिसरा एलिमेंट आपल्याकडे -1 आहे, ॲज इट इज -1 घेतला, ब्रॅकेटमध्ये काय होणार, रो सोडली कॉलम सोडला, 0 - 6 इज इक्वल टू हा काय झाला, न्यूमरेटरचा 6 ॲज इट इज, हा 0 हा 0, मायनस ऑफ -6 म्हणजे हा +6, 6 बाय 6 इज इक्वल टू 1. देअरफॉर 6 इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इज इक्वल टू व्हॅल्यू येते 1. आपल्याकडे कुठे आहे ऑप्शन, ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. मित्रांनो क्वेश्चन नंबर पाहूया 38. ए इनवर्स इज इक्वल टू आपल्याला हा मॅट्रिक्स दिलाय, देन ऍडजॉइंट ऑफ ए. ए इनवर्सचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, काय फॉर्म्युला, ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ए ची व्हॅल्यू विचारली, ऍडजॉइंट ए म्हणजे याला पलीकडे पाठवून देऊ, काय होऊन जाईल बघा बरं, देअरफॉर ऍडजॉइंट ए इज इक्वल टू हा इकडे येऊन काय होऊन जाईल, मल्टिप्लाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स. आता आपल्याकडे मॅट्रिक्स या ठिकाणी ए इनवर्स दिलाय, डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू पाहिजे. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळणार, सरळ सरळ आपण काय करू, याला 1 डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इंटू हा ए इनवर्स. का बरं, कारण डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स असतो. आपल्याकडे ए इनवर्स दिला, ह्याचा आपल्याला डिटर्मिनंट डायरेक्टली काढून घेता येईल, इज इक्वल टू काय होऊन जाईल, न्यूमरेटरला हा ए इनवर्स मॅट्रिक्स ॲज इट इज ठेवून देतो, डिवाइड बाय खाली ए इनवर्सचा डिटर्मिनंट घ्यायचा म्हणजे या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट, अलॉंग द फर्स्ट रो घेऊ आपण, काय होऊन जाईल बघा बरं, 1 इंटू कॉलम सोडला रो सोडली, 3 - 0 हा काय झाला 3. त्याच्यानंतर दुसरा 2 आहे, त्याला आपण मायनस घेतला, -2 ब्रॅकेटमध्ये काय येणार, कॉलम सोडला रो सोडला, -1 आणि हा 0 हा काय झाला -1. त्याच्यानंतर तिसरा एलिमेंट आहे -2, याला मी मायनस लिहितो, -2 ब्रॅकेटमध्ये काय येणार,
रो सोडला कॉलम सोडली, -2 × 1 म्हणजे हा झाला +2 -0 हा झाला 2 इज इक्वल टू काय होईल, हा ए इनवर्स डिवायडेड बाय हा 3 मायनस ऑफ मायनस म्हणजे हा प्लस 3 + 2 म्हणजे 5 5 -4 म्हणजे 1 ए इनवर्स डिवाइड बाय 1 म्हणजे ए इनवर्स. देअरफॉर ॲडजॉइंट ए ची व्हॅल्यू सरळ सरळ ए इनवर्स हा मॅट्रिक्स येत आहे. ऑप्शन सी इज अगेन दी करेक्ट ऑप्शन. मित्रांनो थोडंसं स्पीडमध्ये चाललोय कारण आपण क्वेश्चन नंबर ऑलरेडी 30 क्रॉस केला आहे. कुठल्याही चॅप्टरचे जे PYQs मी सॉल्व्ह करत आहे त्याच्यामध्ये सुरुवातीचे काही PYQ त्याच्यामध्ये प्रत्येक कॉन्सेप्ट एक्सप्लेन करणं, एखादी डेफिनेशन सांगणं, एखादं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं हे समजावून देणं, असं स्लो स्टार्ट करतो. त्याच्यामुळे जर तुम्ही सुरुवातीपासून क्वेश्चन्स हे पाहत आले असाल तर तुम्हाला या ठिकाणी या स्पीडमध्ये हे क्वेश्चन समजायला काहीही अडचण जाणार नाही, ही आहे माझी खात्री. ठीक आहे. आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे 2025च्या MST CETच्या एक्झाममध्ये जी 200 मार्काची असणार आहे, 50 मार्क फिजिक्स, 50 मार्क केमिस्ट्री, 100 मार्क मॅथमॅटिक्स, त्या 100 मार्क मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला 100 पैकी 100 मार्क काढायचे मित्रांनो. त्याच्यामुळे टेलिग्राम ग्रुप लगेच करा जॉईन, ज्याची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. पुढचा क्वेश्चन बघू, क्वेश्चन नंबर 39. मॅट्रिक्स ए दिला आपल्याला, हा मॅट्रिक्स त्याचा इन्व्हर्स काढायला सांगितला आहे. कुठल्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढताना सगळ्यात अगोदर आपण 3/3 असेल तर मायनर काढणार, नंतर त्याला कोफॅक्टर करणार, कोफॅक्टरचा ट्रान्सपोज केला की इन्व्हर्स मिळून जाईल आपल्याला ॲडजॉइंट मेथडने. हा मॅट्रिक्स ए आहे, याचा मायनर काढू आपण. मायनर ऑफ ए म्हणजे काय करायचं, प्रत्येक एलिमेंटचा मायनर काढायचा. 1चा मायनर कॉलम सोडला रो सोडला, 3 - 0 म्हणजे 3. 2चा मायनर कॉलम सोडला रो सोडली, -1 - 0 म्हणजे -1. -2चा मायनर या ठिकाणी कॉलम आणि रो सोडला, 2 - 0 म्हणजे हा 2. त्याच्यानंतर -1चा मायनर कॉलम सोडला रो सोडली, 2 - 4 -2. या 3चा सोडून द्या 1 - 0 म्हणजे 1. 0चा कॉलम सोडला रो सोडली, -2 - 0 हा -2. 0चा कॉलम सोडला रो सोडली, 0 - 6. या -2चा कॉलम सोडला रो सोडली, 0 - 2. आणि त्याच्यानंतर या 1चा कॉलम सोडला रो सोडली, 3 मायनस ऑफ मायनस म्हणजे +2 इज इक्वल टू 5 हा झाला मायनर ऑफ ए. या मायनरला आपल्याला जर कोफॅक्टरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला या 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 आणि या एलिमेंटला मायनसने मल्टिप्लाय करायला लागतं. ते का करायला लागतं हे आपण अगोदर बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे डायरेक्टली मी या ठिकाणी कोफॅक्टर ऑफ ए लिहितो इज इक्वल टू हा 3 ॲज इट इज, हा -1 झाला +1 हा 2, हा -2चा मायनस झाला +2, हा 1 ॲज इट इज, हा मायनसचा मायनस झाला +2, हा 6 ॲज इट इज, -2 झाला +2 आणि हा 5. ठीक आहे. त्याच्यानंतर कोफॅक्टरचा ट्रान्सपोज घेतला म्हणजे या रोला कॉलममध्ये दुसऱ्या रोला दुसरा कॉलम, तिसऱ्या रोला तिसरा कॉलम असं जर आपण लिहिलं तर आपल्याला मिळतो ॲडजॉइंट. सरळ मी या ठिकाणी लिहून घेतो, ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू काय होईल बघा बरं, या रोला कॉलममध्ये लिहितो 3 1 2, दुसऱ्या रोला दुसरा कॉलम 2 1 2, तिसऱ्या रोचा तिसरा कॉलम 6 2 5. आता आपल्याला मित्रांनो ए इनवर्सचा फॉर्म्युला माहिती आहे, ए इनवर्स इक्वल्स टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. मग ए इनवर्स ज्याची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे ती काढण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आणि ॲडजॉइंट ए आपण काढलेला आहे. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू काढू इज इक्वल टू काय होऊन जाईल बघा बरं, 1 इंटू अलॉंग द फर्स्ट रो घेऊ आपण, कॉलम सोडला रो सोडली, 3 - 0 म्हणजे हा काय झाला 3. त्याच्यानंतर हा 2 आहे, आपण दुसरा एलिमेंट मायनस घेतो, -2 घेतला, कॉलम सोडा रो सोडा काय झाला -1 - 0 म्हणजे हा झाला -1. त्याच्यानंतर तिसरा एलिमेंट -2 आहे, ॲज इट इज घेऊ -2, ब्रॅकेटमध्ये काय होईल बघा, रो सोडली कॉलम सोडला, मायनस ऑफ मायनस म्हणजे +2 - 0 हा काय झाला 2 इज इक्वल टू 3 मायनस ऑफ मायनस म्हणजे +2 -2 2 जा 4 इज इक्वल टू 5 - 4 म्हणजे 1. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू 1 आली आहे मित्रांनो. देअरफॉर ए इनवर्स इज इक्वल टू काय होणार, 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे 1/1 इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू काय होणार, ॲडजॉइंट ऑफ ए. म्हणजे हा जो ॲडजॉइंट आहे आपल्याकडे आहे दॅट इट सेल्फ इज ए इनवर्स, तीच आहे ए इनवर्सची व्हॅल्यू. 3 2 6 1 1 2 कुठं आपल्याकडं फक्त ऑप्शन बी दिसतोय, त्याच्यामुळे ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन मित्रांनो. आता पाहू क्वेश्चन नंबर 40 मित्रांनो, शेवटचा क्वेश्चन. इफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0
and a square minus a plus unit matrix is equal to null matrix, then A inverse is equal to what? याची व्हॅल्यू काढण्यासाठी अगोदर आपण या इक्वेशनला सिम्प्लिफाय करून घेऊ. आपल्या इक्वेशन मध्ये कुठेतरी A इन्व्हर्स आहे का? नाही. व्हॅल्यू कशाची विचारली? A इन्व्हर्सची. आपण काय करू? थ्रूआउट A इन्व्हर्सने मल्टिप्लाय करून घेऊ. प्री मल्टिप्लाय करू. काय होणार? A इन्व्हर्स इंटू A स्क्वेअरला मी A इंटू A म्हणतो मायनस A इन्व्हर्स इंटू A, त्याच्यानंतर प्लस A इन्व्हर्स इंटू युनिट मॅट्रिक्स इक्वल्स टू A इन्व्हर्स इंटू नल मॅट्रिक्स. सगळ्याच टर्म्सला मी A इन्व्हर्सने प्री मल्टिप्लाय केले. आता हा A इन्व्हर्स इंटू A काय होणार? हा युनिट मॅट्रिक्स, समोरचा A ॲज इट इज लिहिला, मायनस A इन्व्हर्स इंटू हा काय झाला? युनिट मॅट्रिक्स, प्लस A इन्व्हर्स इंटू युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स वगैरे लिहायची गरज नाही. काय झाला? A इन्व्हर्स इज इक्वल टू नल मॅट्रिक्सने कुठल्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा, कंप्लीट नल मॅट्रिक्स होऊन जाईल. त्याच्यामुळे आपल्याकडे हे इक्वेशन काय आलं? युनिट मॅट्रिक्स इंटू A मायनस युनिट मॅट्रिक्स प्लस A इन्व्हर्स इक्वल्स टू नल मॅट्रिक्स. आपल्याला व्हॅल्यू विचारली A इन्व्हर्सची. A इन्व्हर्स इथं आहे मित्रांनो. बाकीच्या सगळ्या गोष्टी पलीकडे पाठवून देऊ. ते पाठवून देण्याच्या अगोदर युनिट मॅट्रिक्स इंटू A युनिट मॅट्रिक्स वगैरे लिहायची गरज नाही. फक्त काय राहिला? हा A. त्याच्यामुळे A इन्व्हर्स इज इक्वल टू, याला आपण लेफ्टला ठेवलं ॲज इट इज, दोघांना पलीकडे पाठवू. A प्लस आहे, राईटला जाऊन काय होऊन मायनस होईल, आणि मायनस युनिट मॅट्रिक्स आहे, राईटला जाऊन काय होऊन जाईल? प्लस. देअरफॉर A इन्व्हर्सची व्हॅल्यू आली युनिट मॅट्रिक्स मायनस A, युनिट मॅट्रिक्स मायनस A हा आहे ऑप्शन बी मित्रांनो. देअरफॉर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. काही अडचण असेल 100% तुम्हाला माहिती कुठे विचारायचं? कमेंट सेक्शनमध्ये विचारायचं. 2025 MSc CET एक्झाममध्ये आपल्याला 100 पैकी 100 मार्क घ्यायचे. फिजिक्सचे मार्क्स असतात 50, केमिस्ट्री 50 आणि मॅथमॅटिक्स एकटाचे मार्क असतात 100. त्या एक्झाममध्ये 100 मार्क घेण्याचा निश्चय करून आपल्याला जायचं पुढे 1 वर्ष अभ्यास करायचा. ठीक आहे. लगेच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये दिलेल्या लिंकचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आपण ठरवून कमीत कमी 50 पोरं मला असे काढायचे ज्यांना 100 पैकी 100 भेटले पाहिजे MSc CETच्या मॅथमॅटिक्स पेपरमध्ये 2025ला. चला तर मग या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल, सरळ कमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजा करत नाही. चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो. तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स. लक्षात ठेवा.